नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आहे. मित्रांनो, आज नवीन दिवस आणि नवीन विषय घेऊन तुमच्यासमोर आलो आहे. जांगळदेव हा कोकणातील लोकविश्वासातील एक रक्षक देव आहे. गावाच्या हद्दीतील जंगल, जनावरे, शेती आणि गावाचे रक्षण करणारी अदृश्य शक्ती म्हणून त्याची पूजा केली जाते. जांगळदेव कोण असतो? तर सहसा एखाद्या मोठ्या झाडाखाली दगडाच्या रूपात किंवा साध्या शिळेवर त्याची स्थापना केली असते. काही ठिकाणी त्याला वाघोबा किंवा राखणदार देव असेही म्हणतात. कोकणातील अनेक गावामध्ये, विशेषतः महाराष्ट्र राज्यात ही परंपरा आढळून आली आहे. देवराई आणि जांगळदेव यांचा काय संबंध? कोकणात देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले पवित्र जंगल. जांगळदेव हा त्या देवराईचा अधिपती मानला जातो. या भागातील झाडे तोडणे पाप समजले जाते. त्यामुळे जैवविविधता टिकून राहते. लोकश्रद्धेमुळे पर्यावरणाचे नैसर्गिक रक्षण होत असते. लोककथा आणि श्रद्धा. काही कथानुसार जांगळदेव वाघाच्या रूपात दर्शन देतो. जंगलात चुकीचे वर्तन केल्यास तो रागावतो अशी समजूत आहे. अमावास्या किंवा ठराविक दिवशी विशेष पूजा केली जाते. या कथामुळे जंगलाबद्दल आदर आणि भीती निर्माण होते. जांगळदेवाची पूजा कशी केली जाते? नारळ, फुले, हळद, कुंकू अर्पण करून गावकरी वर्षातून एकदा तरी एकत्र येऊन जत्रा किंवा सामूहिक पूजा करतात. काही ठिकाणी नवसाची परंपराही असते. आजच्या काळात जांगळदेव ही फक्त श्रद्धा नाही, तर एक निसर्ग संवर्धनाची पारंपरिक पद्धत आहे. लोकांनी श्रद्धेमुळे जंगल जपले आहे. म्हणूनच कोकण आजही हिरवेगार दिसत आहे. कोकण डोंगर, दऱ्या, समुद्र आणि घनदाट जंगलामुळे प्रसिद्ध आहे. या जंगलात फक्त झाडं नाहीत, तर इथे वसतो तो एक रक्षक. गावकऱ्यांच्या श्रद्धेचा आधार म्हणजेच जांगळदेव. जांगळदेव हा कोकणातील लोकविश्वासातील जंगलाचा रक्षक देव आहे. जंगलातील जनावरं, शेती आणि विविध वस्तू यांची रक्षा करण्याचं काम हा जांगळदेव करत असतो. जांगळदेव म्हणजे गुराख्यांचा देव असंही म्हटलं जातं आणि त्याच्या बाबतीत विविध अशा कथा अजूनही सांगितल्या जातात. एकदा एक माणूस जंगलात झाडं तोडायला गेला. गावकऱ्याने त्याला थांबवलं. तो भाग जांगळदेवाचा आहे, पण त्याने ऐकलं नाही. त्या रात्री तो जंगलात हरवला. सकाळी सुरक्षित सापडला, पण घाबरलेला होता. तो म्हणाला, माझ्यासमोर वाघ उभा होता, पण त्याने मला इजा केली नाही. अनेकांच्या मते जांगळदेव वाघाच्या रूपात दर्शन देतो. या कथा खऱ्या असोत किंवा नसोत, पण त्या जंगलाच्या बद्दल आदर निर्माण करणारा आहे. वर्षातून एकदा तरी एकत्र येऊन गावकरी जांगळदेवाची पूजा करत असतात. ही फक्त पूजा नसते, ही आहे गावाच्या एकोप्याची आणि निसर्गाशी असलेल्या नात्याची साक्ष. आज जगभर जंगलाची तोड सुरू आहे, पण कोकणातील अनेक गावामध्ये
श्रद्धेमुळे जंगल टिकून आहे. जांगळदेव ही फक्त लोककथा नाही, ती आहे पर्यावरणाच्या संवर्धनाची पारंपरिक पद्धत. जिथे विज्ञान थांबतं तिथे श्रद्धा सुरू होते. जिथे भीती असते तिथे रक्षण असतं. जांगळदेव म्हणजे कोकणातील मातीची ओळख, निसर्ग जपण्यासाठी एक पवित्र शपथ आहे. जांगळदेव म्हणजे मातीची ओळख आणि निसर्ग जपण्याची एक पवित्र ओळ आहे. जांगळदेव म्हणजे कोकणाच्या मातीची ओळख, डोंगराच्या सावलीत, देवराईच्या शांततेत आणि पावसाच्या सरीत दडलेली श्रद्धा आहे. तो केवळ दगड नाही, तो आहे जंगलाचा श्वास, गावच्या सुरक्षतेची खात्री आणि निसर्ग जपण्याची एक पवित्र शपथ. जिथे प्रत्येक झाड देव मानलं जातं, जिथे जंगल तोडणं पाप समजलं जातं, जिथे जांगळदेव जिवंत आहे, कोकणाच्या प्रत्येकाच्या हृदयात. खरंच मित्रांनो, हा जांगळदेव प्रांतानुसार, वेगवेगळ्या प्रदेशानुसार त्याचे स्वरूप बदलत असतात. काही ठिकाणी जांगळदेव हा गुरांचं रक्षण करणारा असतो. काही ठिकाणी जांगळदेव हा जंगलाचं रक्षण करणारा असतो. पण खरंच मित्रांनो, जांगळदेव जंगलाचा अदृश्य रक्षक आहे. कोकणात जांगळदेव सत्य की आख्यायिका याबद्दल अनेक भूमिका लोकांच्या असतील, पण कोकणाच्या मातीची ओळख, निसर्ग जपण्याची पवित्र शपथ, गावाचा राखणदार देव, श्रद्धा की पर्यावरणाचं संवर्धन, जंगल वाचवणारी परंपरा म्हणजेच जांगळदेव. तो कुठल्याही स्वरूपात असतो. वाघाच्या रूपात दर्शन देतो, जंगलात हरवलेला माणूस आणि जांगळदेवाच्या विविध कथा, अशा अनेक कथा असतात ज्या माणसाच्या आयुष्यात बदल घडवून आणतात. आणि हा जांगळदेव त्यातील एक अदृश्य अशी शक्ती आहे, जो आजही माणसाला जीवन जगण्यासाठी बळ देत असतो. कोकणासारख्या प्रदेशात आजही जांगळदेव हा आपल्या आयुष्यातील एक विशिष्ट भाग आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा. तुम्हीही तुमच्या जांगळदेवाला पूजत असालच. त्याची शक्ती तुमच्यावर कशी आहे, व त्याचा आशीर्वाद कसा आहे, हे कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. कारण